नमस्कार. आज आपण ओंकारेश्वर आणि मामलेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघालो आहोत. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील शिवपुरी नावाच्या बेटावर स्थित आहे. ते एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. नर्मदा, कावेरी या नद्यांच्या संगमावर वसलेले हे बेट आहे. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ह्याची गणना केली जाते. आम्ही पोचलो ओंकारेश्वर जवळ. गर्दी भरपूर असल्यामुळे मंदिरापासून 5 किलोमीटर आधीच पार्किंग करावं लागलं. तिकडे काही लोकांनी आम्हाला ऑफर केली की तुम्हाला ओंकारेश्वर मंदिराजवळच पार्किंगची सोय करून देऊ. त्यासाठी ते 2000 रुपये मागत होते. पण अशा गोष्टींना तुम्ही सुद्धा बळी पडू नका, कारण पार्किंगच्या पासून जवळच ऑटो स्टँड आहे. तिथून तुम्हाला अगदी कमी दरात ओंकारेश्वर मंदिराजवळ पोहोचवलं जाईल. आम्ही आधी मामलेश्वर दर्शन घेतलं मामलेश्वराचं, आणि नंतर मग पुढे ओंकारेश्वरला गेलो. खूप मोठी रांग असल्यामुळे आम्ही दोन्ही ठिकाणी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि वेळेचाही अभाव होता.
दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो नर्मदा परिक्रमेसाठी. नर्मदा परिक्रमा बोटीच्या साहाय्याने आम्ही पूर्ण केली आणि तो अनुभव खरोखर अविस्मरणीय होता. नर्मदा मातेचं तेजस्वी रूप, नदीच्या दोन्ही बाजूचं निसर्ग सौंदर्य आणि भोवतालच्या मंदिराची शांती यामुळे मन खूप शांत झालं. परिक्रमेच्या वेळी आम्ही अनेक महत्त्वाच्या ठिकाणी थांबलो आणि त्या जागांमधील आध्यात्मिक वातावरण अनुभवले. हा प्रवास माझ्यासाठी फक्त धार्मिक नाही तर निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव होता. जर तुम्हाला कधी संधी मिळाली तर नक्की ओंकारेश्वरला भेट द्या आणि बोटीने नर्मदा परिक्रमा करा. हा अनुभव तुमच्या मनात सदैव कोरला जाईल. तुम्हाला माझा हा अनुभव आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन अनुभवासह. धन्यवाद.